अनाथ मुलांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 1% आरक्षण, राज्य शासनाचा मोठा निर्णय। मुंबई अनाथ मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता अनाथ मुलांना राज्यातील सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये 1% समांतर आरक्षण देण्यात येणार आहे। महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे। निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये: आरक्षणाचा लाभ हे आरक्षण अ ते ड अशा सर्व संवर्गातील पदांसाठी लागू असेल। पात्रता: ज्या मुलांच्या जन्मदात्या पालकांचा शोध लागलेला नाही किंवा ज्यांची ओळख पटलेली नाही अशा अनाथ मुलांनाच या आरक्षणाचा लाभ घेता येईल। प्रमाणपत्र प्रक्रिया: अनाथ मुलांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करून ते मिळवता येईल। जिल्हा बाल कल्याण समितीच्या शिफारशीनुसार याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। शैक्षणिक लाभ: नोकरीसोबतच शिक्षण आणि वसतिगृह प्रवेशामध्येही या आरक्षणाचा लाभ मिळणार असून शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजनाही लागू असेल। या निर्णयामुळे निराधार व अनाथ मुलांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मोठी मदत होणार आहे। सरकारी नोकरीत निवड झाल्यानंतर अनाथ प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत राबवली जाईल। शासनाच्या या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।